महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रक्ताने माखलेला स्वर्ग पण न डगमगलेला देश। पहलगाम नरसंहाराला आज 1 वर्ष पूर्ण। काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। 22 एप्रिल 2025 रोजी बैसरन खोऱ्यात झालेल्या या हल्ल्यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता। आज या काळ्या दिवसाच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरातून शहीदांना आणि मृत पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली जात आहे। पुण्याचे संतोष जगदाळे आणि शहीद लेफ्टनंट विनय नरवाल यांच्यासारख्या अनेक वीरांच्या बलिदानाने आजही डोळे पाणावत आहेत। या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवून 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता, ज्याचा गौरव आजही केला जात आहे। पहलगाममध्ये आज पीडितांच्या स्मृतिप्रित्यर्थ एका स्मारकाचे अनावरण करण्यात आले। पर्यटकांनी मेणबत्त्या पेटवून आणि फुले वाहून या निर्दोष जीवांना अभिवादन केले। भारत दहशतवादासमोर कधीही झुकणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मृतांना आदरांजली वाहिली। महाराष्ट्र सुपरफास्ट टीमकडून भावपूर्ण आदरांजली।